हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. आज मी हे प्रॉन्स मासे आणले होते. मुलांना सुट्टी असेल की मग असं काहीतरी बनवायला घेते. मग त्याच्यासाठी मी ही पपई घेतली होती, कच्च्या पपईची भाजी. झाडाचीच पपई काढून आणली होती एक, आणि अगोदर साल काढून धुवून घेतली स्वच्छ. आणि उशीर झाला होता मासे धुवायला, बराचसाच वेळ गेला मला. त्याच्यामुळं मग मी म्हणलं कुकरमध्येच शिजवून घ्यावं, पटकन होईल. ते पपईमध्ये थोडंसं हळद, मीठ आणि मिरची टाकून घेतली. थोडंसंच पाणी घातलं होतं कारण नंतर नारळ वाटून घालायचा होता. आणि कुकर लावून दिला. नंतर बाजूलाच भाताला पाणी ठेवलं होतं. पाणी छान असं गरम झालं की नंतर तांदूळ स्वच्छ असे धुवून घातले त्याच्यामध्ये. नंतर मग तोपर्यंत म्हटलं खोबरं खिसून घ्यावेत. खोबरं एक नारळ फोडून खिसला. थोडासा खिस बाजूला ठेवला होता कारण सुक्या भाजीला पण थोडासा खिस पाहिजे होता त्याच्यामुळं. नंतर मग नारळ वाटताना त्याच्यामध्ये कसं थोडंसं जिरं, थोडंसं आलं आणि थोडीशी हळद. शिजताना पण हळद टाकली त्यामुळे थोडीशी त्यात टाकायची, नाहीतरी मग भाजीला छान असा कलर येत नाही. त्याच्यामुळे नारळ वाटताना पण थोडीशी घालते. आणि दही घालून करणार होते, पण अगोदर खोबरं चांगलं बारीक असं वाटून घेतलं की नंतर मग दही घालायचं. दही घातल्यानंतर जास्त काही वाटायची गरज पडत नाही, पण नारळ वाटायला जरा थोडासा जास्त टाईम जातो. लाईट गेली होती म्हटल्यानंतर ते साईडला ठेवून दिलं. आता पाऊस चालू होता भरपूर असा, 12-1 नंतरच चालू होते. आता पाऊस जाण्याचं टाईम झालं की तो परतीचा पाऊस म्हणतात ना, तसं वारं आणि विजा पण होतात, पाऊस पण भरपूर असा पडतो आहे. त्यामुळे लाईट गेली होती म्हटल्यानंतर ते साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत मी बीटची सुकी भाजी बनवायला घेतली होती. मग त्याच्यासाठी बीट असं बारीक असं कट करून घेतलं. बीटची भाजी मुलांना आवडते जास्त, आणि बीट जास्त आपल्या शरीरासाठी पण पौष्टिक असते. रक्त वाढतं बीटनं चांगलं म्हटल्यानंतर मी आठवड्यातून 1-2दा तरी बीटची भाजी बनवतेच. चपातीसोबत पण आपल्या छान लागते बीटची भाजी. मासं मी बाहेरून धुवून घेतलं, त्यामुळे ते काही व्हिडिओ केला नाही त्याचा. आणि त्याला हे लावलेलं ते पण क्लिप माझ्याकडून डिलीट झाली. माशाला जास्त काही नाही, हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट किंवा कॉर्नफ्लावर लावलं तरी पण चालतं. आणि भाजतात, हे भाजायला पण छोटे छोटे असतात त्याच्यामुळं पटकन भाजून निघतात, जास्त काही वेळ लागत नाही. आणि खोबरेल तेल घालूनच भाजून घेते. नंतर बीटसाठी एक कांदा उभा चिरून आणि मिरची चिरून ठेवली, ते बाजूला ठेवून दिलं. तोपर्यंत आता भात पण शिजत आलता. भात शिजताना मीठ वगैरे काही घालत नाहीत. इकडं असाच भात शिजवला जातो, पण आपल्याला जर मीठ टाकायचं असेल तर भात शिजत आल्यानंतर टाकलं तरी चालतं. म्हणजे हे भाताचं पाणी निघतं आहे ना, त्या पाण्याने ना केसातला डॅन्ड्रफ बराचसाच कमी होतो आहे. त्याच्यामुळं मी अगोदर 2-3 वेळा लावलं होतं, मला बराचसाच फरक वाटला. म्हटल्यानंतर मी आता तसंच करते, मीठ घालतच नाही. तसाच अळणी भात बनवते. नंतर मग ते पाणी जे निघते ते दुसऱ्या दिवशी तसंच ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, असंच वरती ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग ते लावलं तरी चालतं. ते अगदी घट्ट दह्यासारखं होतं. आणि भात शिजल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास थंड पाणी घालून भात असा म्हणजे येळून घ्यायचा, त्यातलं पूर्ण पाणी बाजूला काढून घ्यायचं. माझ्याकडे ते काही तसं भांडं नाही हे करायचं, त्यामुळं मी असंच करून घेते. त्याला 1-5 मिनटं असं धरून हे केलं की पाणी मग निघून जातं सगळं. आणि ते पाणी असं झाकून मी साईडला ठेवून देते दुसऱ्या दिवशी डोक्याला लावण्यासाठी. मासं पण भाजत आलं होतं. ह्या माशांना जास्त वेळ लागत नाही भाजायला, म्हणजे पटकन भाजले जातात. पण ते धुवायला ना बराचसाच वेळ जातो. नंतर बाजूलाच कढई ठेवली होती. कढईत म्हटलं अगोदर पापड तळून घेते आणि नंतर त्यातच सुकी भाजी करून घेते, म्हणजे डबल हे होत नाहीत, भांडी कमी पडतात थोडीशी. आणि पापड जरा जास्त फुगत होते, फुगले की ते पापड म्हणजे खायला चांगले वाटत नाही. त्याच्यामुळे मग त्याला असं चमच्याने थोडंसं होल करून घेते आणि नंतर मग तळून घेते. आता मासे भाजून झाले, ते बघू शकता केवढे झालेले आहेत मासे. अर्धा किलो मासे भाजल्यानंतर एवढेच झाले होते. पण ह्याला चव खूप छान लागते आणि मुलंही आवडीनं खातात, कारण ह्याच्यात काटे वगैरे काय नसतात ना, त्याच्यामुळं त्यांना जास्त आवडतात. बाकी मासं खायला म्हणजे जास्त आवडीनं खात नाहीत. पण ज्यावेळी जे भेटेल तेच आणावं लागतं, प्रत्येक वेळेसच हे भेटतील असं नसते.
जे मार्केटमध्ये अवेलेबल असतील तेच आणतो, पण हे प्रॉन्स भेटले की प्रॉन्स आणते. आणि माशातून जास्त कॅल्शियम भेटतं असं म्हणतात. इकडचे लोक कसं रोजच मासे खातात, थोडं का होईना जेवणात त्यांचं मासा असतातच भातासोबत, कारण इकडे जास्त पालेभाज्या भेटत नाहीत, त्याच्यामुळं त्यांना मग कॅल्शियमसाठी प्रोटीनसाठी माशाचा वापर जास्त असतो. आणि नंतर मी पापड तळून घेतले सगळे आणि बीटला फोडणी देऊन घेतली. त्याच्यामध्ये तेलात मोहरी आणि कढीपत्ता घातला होता आणि कांदा मिरची बीट हे सर्व असं एकत्र कट केलेलं तसंच घालून घेतली. आणि चपातीसोबत पण बीटची भाजी छान लागते, पण त्यावेळी करताना मग कांदा मिरची तेलात भाजल्यानंतर बीट घालते आणि ओल्या खोबऱ्याऐवजी मग शेंगदाण्याचं थोडंसं मोठं असं जाडसर कूट केलेलं असतं ना ते घालते. मुलं चपातीसोबत पण ना बीटची भाजी आवडीने खातात आणि भातासोबत तर जास्तच आवडते. आणि नंतर पापड मग लगेचच डब्यात भरून ठेवावे लागतात, नाहीतरी काय होतं इथल्या क्लायमेटमध्ये लगेचच मऊ पडतात असं, त्याच्यामुळं. आणि तीच नंतर बीटची भाजी अशी झाकून ठेवली, मंद गॅसवर ना झाकून ठेवली की शिस्त, पाणी घालायची गरज पडत नाही. आणि बीटमध्ये ऑलरेडीच त्याचं थोडंसं पाणी असते त्याच्यामुळं. आणि इथं हे पण शिजलं होतं, पपई पण शिजली होती, पण लाईट नव्हती तोपर्यंत म्हणलं किचन बाकीचं आवरून घ्यावं. लाईट बऱ्याच वेळानंतर लाईट आली. आणि ही बीटची भाजी कशी अधूनमधून हलवत थोडंसं लक्ष ठेवावं लागतं. जाड कढई असेल तर मग ते पटकन चिकटत नाही, पण ही कढई माझी थोडीशी पातळ आहे त्याच्यामुळे थोडंसं सारखं हलवून बघावं लागतं. आणि आता ते शिजत आलं होतं. खोबरं तर मी अगोदर टाकलं तरी चालतं, नंतर टाकलं तरी चालतं, पण मी असंच टाकते. भाजी शिजत आल्यानंतर एक 5 मिनिट अगोदर टाकून घेते. ते छान मिक्स करून झाकून ठेवलं की ओल्या खोबऱ्यानं पण छान चव लागते. भातासोबत ओल्या खोबऱ्याचं भाजींना म्हणजे खायला बरं वाटतं. आपल्या चपातीसोबत खायचं असेल तर मग शेंगदाण्याचं कूट घालते. नंतर हा नारळ वाटून घेतला होता, त्याच्यात दही घातलं होतं. पपई पण छान शिजली होती. मग आता ह्याला फोडणी देऊन घ्यायची होती. मी अशीच शिजवते ह्याच्यातच मातीच्या ह्याच्यातच, पण उशीर झाला की मग असं मग कुकरला घालून घेते. नंतर आता त्याला फोडणी द्यायची होती. फोडणीसाठी ह्याला मोहरी नाहीत वापरत, मेथी आणि कढीपत्ता घातला होता. ती लाल मिरच्या वापरल्या तरी चालतात, पण माझ्याकडे त्या काही नव्हत्या, त्याच्यामुळं मी फक्त मोहरी आणि कढीपत्ता. आणि तेलाचं प्रमाण अगदी कमी घातलं तरीही चालतं, म्हणजे असं चवीत काही असा फारसा काही फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही जेवढं तेल कमी वापराल तरी चालतं, फोडणीपुरतं घातलं तरी बास होतं. आणि फोडणी देऊन असं झाकून ठेवते. छान झाली होती भाजी आणि कलर पण छान असा आला होता. आणि नंतर मी पायसम हे केलं होतं, पण त्याचं काही मी व्हिडिओ शूट केला नव्हता. नंतर एखाद्या दिवशी त्याचाही व्हिडिओ दाखवेन तुम्हाला पायसम कसं बनवलं. कारण असं इकडचं बनवलं की जेवलं की त्याच्यासोबत काहीतरी असं ना गोड जेवण झालं की गोड खायची काहीतरी इच्छा होते, मग असं पायसम वगैरे बनवते. इकडच्या पद्धतीचं बनवते इकडचं जेवण केलं की. मग आता संध्याकाळच्या वेळेला आता भात मी 2 वेळेचा बनवून घेतला होता सगळा स्वयंपाक, त्याच्यामुळं मग संध्याकाळी थोडंसं मला निवांत होतं. कारण इकडच्या पद्धतीचं असं बनवलं की मी 2 वेळेचं बनवते, कारण मुलांना पण आवडतं, जास्त आवडीनं खातात. चपाती खायला अगोदरच त्यांना कंटाळा आलेला असतो जास्त, त्याच्यामुळं मग संध्याकाळी मग थोडंसं निवांत होतं. आणि आता लाईट पण आलेली होती म्हटल्यावर मग म्हटलं चला स्वयंपाक पण काही नाही, निवांत बसण्यापेक्षा. साड्या बरेच दिवस झालं साड्या आल्या होत्या, पण काही अर्जंट नव्हत्या, त्याच्यामुळं मग मी काही घेतल्याच नव्हत्या शिवायला. मग म्हटलं साडीला फॉल लावून घ्यावावेत. मग साडीसाठी बसली होती, पण मुलांचं चाललं होतं, पाऊस चालू होता, बाहेर जायचं होतं खेळायला, मुलं आली होती. ते सुट्टी असेल ना असं काहीतरी त्यांचं चालूच राहतं. मग फॉल लावायला काही जास्त काही म्हणजे माप वगैरे काही हे नसतं, त्याच्यामुळे म्हणलं ते त्यांना बघत फॉल जोडून होतात. ही काठपदर साडी छान होती, बरेच दिवस झालं साडी आलेली होती, पण मी शिवायला अर्जंट नाही म्हणल्यानंतर घेतलीच नव्हती. आता ताईंनी व्हिडिओ बघितला ना, त्या माझ्या सबस्क्रायबर आहेत, त्या म्हणणार किती दिवस झालं साडी शिवाय दिली, अजून साडी शिवून देतेस. पण अर्जंट नाही, अर्जंट असेल तर मग मी देते तसं शिवून, पण नसेल तर मग मी पण थोडंसं निवांतपणे हे करते, शिवते. आणि ब्लाऊज काही मी मुलांना सुट्टी असेल त्यावेळी ब्लाऊज शिवायला घेत नाही, मुलं
मुलं स्कूलला गेल्यानंतरच हे करते, कारण कटिंगचं वगैरे मग त्यांना बघत बघत इकडं तिकडं मापे मागं पुढं होतात, त्याच्यामुळं ते घेत नाही. पण साडीला फॉल लावायचं काय म्हणजे हे नसतं, त्याच्यामुळं म्हटलं आता निवांत बसण्यापेक्षा फॉल तरी जोडून घ्यावेत. हा साडीचा काठ हिरवा आहे, त्याच्यामुळं हिरवा फॉल घेतला होता. साडी पिंक कलरची आहे पण त्याचं काठ हिरवा आहे. आणि हे कॉटनचे फॉल आहेत चांगले. हे फॉल इथे असे भेटत नाहीत, हे गावाकडूनच आणलेले फॉल आहेत. इथं भेटतात ते पॉलिस्टर मिक्स असतात, पण ते थोडेसे पटकन खराब होतात. आणि ऑनलाईन पण हे असे कॉटनचे फॉल मी 2 वेळा मागवले, पण हे आलेच असे नव्हतेच. ते थोडे मिक्सच येतात, पॉलिस्टर मिक्सच. त्याच्यामुळं काय करते मी, जास्तीचं स्टॉक आणून ठेवते. पण कधी कधी ज्या नाईस साड्या असतात ना लाईट ह्याच्या, त्याला नाही मॅचिंग होत, मग त्याला मग इथूनच लावावं लागतो फॉल घेऊन, कारण जिथं जसा भेटतो तसाच लावते मग. पण थोडंसं हे असेल, जाड काटाच्या साड्या असेल तर मग थोडंसं कमी मॅचिंग झालं तरी 19-20 तरी पण चालून जातं, एवढं काही फरक पडत नाही. पण कॉटनचे हे फॉल कसं टिकतात छान, साडी फाटली तरी पण ते आपले फॉल अगदी तसेच राहतात. एक साईड असं मी मशीनवरून हे करून घेते, लावून घेते, आणि एक साईड मग मी हे करते, हातानं शिलाई करते. आता म्हणलं अगोदर 2-3 साड्या आहेत फॉल लावायच्या, म्हणलं मशीनवर जोडून घ्यावेत. आणि नंतर मग मुलांचा होमवर्क करत वगैरे किंवा टी व्ही बघायला बसल्यानंतर संध्याकाळी हात शिलाई करून होते. मग ब्लाऊज काही मी काढून कट करून साईडला ठेवले आहेत, मी अजून कटिंग वगैरे केली नाही ब्लाऊजची. मग शनिवार रविवार मी शक्यतो तसं काही काम करायला काढतच नाही. मग ते शक्यतो मुलं स्कूलला गेली की नंतरच घेते. परत सोमवार ते शुक्रवार कसं आपल्याकडे वेळ भरपूर असतो, मुलांना 10 ते 4 जातात स्कूलला, त्याच्यामुळं नंतर टाईम भेटतो, त्या वेळेत बरीचशीच कामं आवरून होतात. ते कटिंगचं काम असेल की ब्लाऊजचं वगैरे असे ह्याच्यात घेत नाहीत, कारण ते सारखं मध्ये चालूच असतं. आणि कृष्णाचं तर थोडं जास्तच असतं, मी मशीनवर बसली की त्याला पण बसायचं असतं. मी काय करेल ते मम्मा तुला मी हेल्प करत असतोच तो, त्याच्यामुळं मग मी हे करत नाही. पण आता त्याचे फ्रेंड आले होते, त्याच्यामुळे ते बाहेर खेळत होते. आणि पाऊस आता थोडा कमी होता, बारीक असेल तरी ते पावसात जातातच खेळायला मुलं, म्हणजे ते बसतच नाही. तर म्हणजे बाहेर मुलं आली रोडवरती खेळायला की मग त्यांना पण खेळायचं असतं. आणि ही क्रीम कलरची पण छान साडी आहे त्यांची. मग त्याला पण एका साईडला पदराच्या साईडला काही डिझाईन होती, त्यामुळे तिथं काही हे करायचं नव्हतं. आतल्या बाजूलाच साईडनं शिवून फॉल जोडून घ्यायचा होता. बाकी मग ब्लाऊज कटिंग पण मी नंतर तुम्हाला दाखवेन कसं शिवते ते. ब्लाऊज त्यांचे असे म्हणजे साधेच शिवायचे, डिझाईन वगैरे काही नको आहे त्यांना, सिम्पलच आहेत. पण ते अजून कटिंग केले नाहीत मी, तेही दाखवून नंतर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. असं मग हे आपलं दिवसभराचं रुटीन चालूच राहतं, हे नाही काम ते असं काहीतरी, म्हणजे घरात म्हणल्यानंतर काही ना काही असं चालूच राहतं. आणि लहान मुलं असल्यानंतर तर थोडा जास्तच वेळ जातो, टाईम कुठं जातो. स्कूल असेल तर मग थोडंसं आपल्याला थोडंसं निवांतपणा भेटतो काम करायला, पण सुट्टी असेल ना तरी टाईम अगदी स्पीडनं जातो. मुलं घरात असेल की मग त्यांचं काही ना काही असं चालूच राहतं. नंतर मी हातशिलाई दुसऱ्या दिवशीच करायला घेतली, कारण त्या दिवशी नाही झालं. नंतर मुलाचा होमवर्क घ्यायचा असतो, तो जर लहान आहे अजून, त्याला होमवर्क नाही करायला जमत, त्याच्यामुळे त्याला बसवूनच आपण करून घ्यावं लागतो. मुलीचं कसं ती मोठी असल्यामुळं तिचं ती करून घेते, पण हा लहान आहे त्याच्यामुळं हा बसतही नाही, त्यामुळं मग त्याचं मग करूनच घ्यावं लागतं, आपणच बसावं लागतं. आणि सुरुवात आहे आता, तो LKGला आहे, त्याच्यामुळं काय होतं त्याला म्हणजे अजून लिहिण्याचंही एवढं प्रॅक्टिस नाही आणि जास्त वेळ बसत नाही. थोड्या वेळ बसलं की मग तो बास असतं, हात दुखतो, हे असं काहीतरी कारणं सांगायची चालू होतात. लहान मुलं म्हटले की अशीच करतात, त्याच्यामुळं मग थोडंसं गोड बोलून करून घ्यावं लागतं. एकदा सवय पडली की नंतर करतात, पण सवय पडेपर्यंत आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं. मग मी नंतर मग हे झालं की फॉल जोडून दुसऱ्या दिवशीच घेतले. नंतर त्याचा अभ्यास वगैरे झाला, जेवण खाऊन मग आवरून झोपायचं होतं, कारण मुलांना उद्या स्कूल असले की उठत नाहीत लवकर, संध्याकाळी लवकर झोपावं लागतात. लवकर झोपलं तरच मग ते सकाळ उठतात, नाही तर मग सकाळ उठत नाहीत ते.
त्याच्यामुळं मग रात्रीचं मग जास्त काही काम करायला दुसरं एक्स्ट्राचं काढायचंच नाही. मुलांना स्कूलला पाठवलं की आपली बरीच कामं होतात. मग झालं असा व्हिडिओ मी आता शेवट करते. नंतर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.